जागतिक एड्स दिन दरवर्षी 1 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. याची सुरुवात जागतिक आरोग्य संघटनेने 1988 सालापासून सुरू केलेली आहे. तर आता मित्रांनो, HIV म्हणजे काय? तर HIVचा लॉंग फॉर्म ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम व एड्सचा लॉंग फॉर्म असा होतो ॲक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम. तर आता हा एड्स दिन साजरा का करायचा? तर साजरा करायचा समाजामध्ये एड्सबद्दल जनजागरूकता व बाधित रुग्णांना सहानुभूती दर्शवण्यासाठी साजरा केला जातो. तर आता एड्स होण्याची प्रमुख 4 कारणे आहेत. एक आहे असुरक्षित शारीरिक संबंध, दुसरं कारण आहे दूषित रक्त आणि तिसरं कारण आहे दूषित इंजेक्शन आणि चौथं कारण आहे बाधित आईकडून अर्भकाला संसर्ग होणे. तर आता हे एड्स टाळण्यासाठी समाजामध्ये पालकांनी काय केलं पाहिजे? तर आपल्या मुलांना चांगले संस्कार केले पाहिजेत. दुसरं आहे मुलांनी आपले मैत्रिणी हे चांगल्या स्वभावाचे असणं हे पाहिलं पाहिजे. आणि आता जे समाजामध्ये बाधित तरुणी आहेत यांना चांगली वागणूक देणे जेणेकरून ते जास्त दिवस जगतील. धन्यवाद. आपण दुसऱ्याचा जीव घेऊ शकतो कारण आपला रक्त दुसऱ्यांच्या शरीरामध्ये जाणार आहे. तर रक्त डोनेशनच्या प्रक्रिया तर ह्या ब्लड डोनेशनच्या माध्यमातून सुद्धा शरीराच्या विषाणूंची लागण आपल्या शरीराला होत असते. आता ते कसं होते मी तुम्हाला HIV पासून संरक्षण करू.